हात सोडायला गर्दीत मागत नाही. ते एवढ्या खोल समुद्रामध्ये ती उतरवणाऱ्या मुलाला तिच्या डोळ्यासमोर काय सांगाल? आणि माझ्या मुलाला मी फक्त एक जस्ट स्विमिंग करायची म्हणून मी पाठवत होतो. हां पण त्याला त्याच्यात काहीही रस नव्हता. गंमत अशी की तो अक्षरशः स्विमिंग पूलमधून कॉस्ट्युमवर पळून गेलेला आहे 2दा-3दा. वयाच्या 8व्या वर्षाला दादा तू काय करत असशील आठवते तुला? छत्रपती शिवाजी महाराज की की भविष्यामध्ये हे जे लहान मुले आमचं ते भारताचं प्रतिनिधित्व करेल अशी आमच्या सगळ्यांकडनं त्याला शुभेच्छा. नमस्कार, जय शिवराय. कशा आहात सर्व? माझं नाव राजदीप गरत, मला सर्व प्रेमाने राज म्हणतात आणि तुमचं स्वागत आहे आपल्या राज करंजाचा या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आपण नेहमी आपल्या चॅनलच्या माध्यमातून छोटे छोटे लहान मुलांचे स्विमिंग इव्हेंट दाखवत असतो. तर तसाच आज डेअरिंग बाज नक्ष 8 वर्षाच्या मुलाची डेअरिंग आज दाखवणार आहे मी तुम्हाला. तोच म्हणजे एलिफंटा टू गेटवे ऑफ इंडियाचा प्रवास. 12 किलोमीटरचा सागरी प्रवास असणार आहे. 8 वर्षाचा नक्ष किती वेळामध्ये पूर्ण करतोय हे तुम्हाला या व्लॉगच्या माध्यमातून दाखवीन मी. आणि दुसरी गोष्ट, आपण नेहमी म्हणजे एवढे लहान मुलांना एवढे खोल समुद्र म्हणजे ओपन सी मध्ये उतरवत असतो. तर पहिले माइंड सेट लागतो आई वडिलांचा. म्हणजे नेहमीच संतोष सांगत असतो का आई वडिलांचे आभार मानायचे, कारण का आई वडिलांनी प्रिपेरेशन आई वडिलांचा मोठ्या प्रमाणात पाहिजे तर हाच इव्हेंट सक्सेसफुल होत असतो. कारण का फायनान्शियली आणि माइंड सेट सुद्धा पाहिजे. तर ते सर्वात पहिले आपण नक्षला नंतर भेटू, पण पहिले आई वडिलांना भेटू आणि प्रिपेरेशन कसा होतो, घरात वातावरण कसं असतो ते त्यांना विचारण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे, तर टाइमपास न करता हा व्लॉग सुरू करूया. आणि नक्षला 8 वर्षाचा नक्ष आहे मित्रांनो. ज्या वयात आपल्याला काही समजत नव्हता, नीट काय हँडल गोष्टी करता येत नव्हत्या, नीट अर्ध्या पोरांत नीट बोलता सुद्धा येत नसते, त्या वयात तो हा 12 किलोमीटरचा सागरी प्रवास पूर्ण करणार. त्याला कमेंट बॉक्समध्ये शुभेच्छा नक्की द्या. टाइमपास न करता हा व्लॉग सुरू करूया. जय शिवराय. आता आपल्यासमोर राहुल दादा आणि वहिनी आहे. आणि मगाशीच मी व्लॉगला सुरुवात केली तेव्हाच म्हणालो होतो, संतोष दादा नेहमी सांगत असतो की सर्व काही डिपेंड आई वडिलांवर करते प्रत्येक गोष्टीमध्ये. तर या खोल समुद्रामध्ये उतरवण्याचा आई वडिलांचा प्रिपरेशन कसा असणार आहे, स्विमिंग क्षेत्रामध्ये काय बॅकग्राऊंड आहे, म्हणजे म्हणजे पप्पा मम्मी काय स्विमिंग क्षेत्रामध्ये काय बॅकग्राऊंड आहे आपला? काहीच नाही. मग या क्षेत्राकडे तुम्ही तुमच्या मुलाला नेण्याचं कारण काय? मी म्हणजे सर्वांना नमस्कार. गणपती बाप्पा मोरया. जय शिवराय. जय शिवराय. जसं दादा नेहमीच बोलतो जय शिवराय. जय शिवराय म्हणजे आपल्याला एक नवीन ऊर्जा येते. त्यामुळे आपण जय शिवराय बोलणंच आहे, कारण की आपण घेतलेला कुठलाही संकल्प असेल तो पूर्णच करणार. जसं तुम्ही विचारलंस की बॅकग्राऊंड, तर मला पण तेवढी काही स्विमिंग येत नाही. माझे वडील काही स्विमर नव्हते, माझे आजोबा स्विमर नव्हते. म्हणजे बोललास तर माझ्या कुठल्याच पिढीमध्ये काही एवढे स्विमर घडले नाही. आणि माझ्या मुलाला मी फक्त एक जस्ट स्विमिंग करायची म्हणून मी पाठवत होतो. पण त्याला त्याच्यात काहीही रस नव्हता. पण खरंच दादा म्हणजे संतोष दादा याची सर्व मेहनत आणि ह्यानी त्याच्यावर घेतलेली एवढी म्हणजे कष्ट बोलत ना, तर मी पण नाही कधी घेणार आणि घेतले पण नसते मी कधी. आणि माझ्या मुलाला, कारण की काय होतं, जेव्हा मी स्विमिंग पूलला टाकला तेव्हा खरंच त्याची एक गंमत अशी की तो अक्षरशः स्विमिंग पूलमधून कॉस्ट्युमवर पळून गेलेला आहे 2दा-3दा त्याच्या गाडीवरून गेलेला आहे, उतरलेला आहे. तर मलाच ती भीती वाटायची आणि त्याच्याने त्यांनी मार पण खाल्लेला आहे. की माझं फक्त एवढंच होतं की स्वतःच्या बचावासाठी त्यांनी स्विमिंग शिकली पाहिजे, बरोबर, बाकी बाकी काही नाही होतं. मग दादाने सांगितलं की राहुल ठेवून दे, बघूया चल आपण काहीतरी करू. आता दादासारख्याला आपण काय चॅलेंजच नाही आहे, बरोबर आहे. आपल्याकडे म्हणजे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये दादाला मला तर वाटतं नाहीच नाही की तो कुठल्याही मुलाला, इव्हन तो अपंग मुलांना पण तो एवढी चांगली ट्रीट करतो आणि त्यांना चांगलं शिकवतो. आणि त्यांनी सांगितलं की तू माझ्याकडे घेऊन ये. गणपतीच्या शेवटला आपण तळावामध्ये चालू केलेलं आहे. आमच्या काही गोशाळेचे इथे तळ आहे, तिथे आपण चालू केलेली स्विमिंग. तिथे पण तो घाबरत होता की मला यायचं नाही. अक्षरशः दादा दिसला तर तो घाबरायचा. पण दादानी त्याला, मी सांगतो ना, एक 8 दिवसात त्यांना फ्लोट करायला दादानी शिकवलं पहिलं म्हणजे. आणि दादानी एवढी मेहनत घेतली की तो कामाहून त्याच्यासाठी यायचा. माझा मुलगा होता जयेश पाटील, जो आपला मानस केलेला आहे, मानस पाटील यांनी केलेला आहे, तो एक आहे. माझा मित्र परेश पाटील आहे, त्यांचा मुलगा आहे माही पाटील, त्याला पण त्यांनी घडवलेलं. आणि त्यांनी कमी पिरियडमध्ये जर त्यांनी घडवली असतील मुलं, तर माझा मुलगा नक्ष पडते, माही पाटील आणि मानस पाटील, या तिघांना त्यांनी एकदम शॉर्ट पिरियडमध्ये समुद्रामध्ये तयार करणं म्हणजे खाऊ नये, खरंच नाही आहे. पूलमध्ये थोडासा, आता तो प्रॅक्टिसला जातो, तिथे हितेश भोईर सर आहेत, ते पण दादाचे भाऊ आहेत. त्यांनी पण मेहनत घेतलेली आहे त्याच्यावर. पण दादाची मेहनत एवढी आहे की तळ्यापासून
ते समुद्रापर्यंत म्हणजे दादानी एक 4 ते 5 महिन्यामध्ये माझ्या मुलाला घडवलेलं आहे. तर मी खरंच संतोष पाटील यांचा आभारी आहे की त्यांनी माझ्या मुलावर एवढा विश्वास ठेवला की बाबा यांचं बॅकग्राऊंड काही नसताना स्विमिंगचं त्याच्यामध्ये माझ्या मुलाला एवढं घडून आज तो त्याचा इव्हेंट ही सुद्धा करतो. आणि मी एवढं पण सांगतो की त्यांनी माझ्याकडून 1ही रुपयाची फी घेतलेली नाही आहे. एवढी मेहनत घेतलेली आहे पण फी काही घेतलेली नाही आहे. असा मित्र सर्वांना लाभो. मी भाग्य समजतो की माझ्या नशिबात असा मित्र आलेला आहे. ओके, नक्कीच तुम्हाला शुभेच्छा. आणि आईने माइंड सेट कसा केला? आईची माया काय अलगच असते. बरोबर आहे. हात सोडायला गर्दीत मागत नाही. ते एवढ्या खोल समुद्रामध्ये ती उतरवणार ह्या मुलाला तिच्या डोळ्यासमोर. काय सांगाल? मला खूप छान वाटतं आहे की तो आज एवढा मोठा इव्हेंट करणार आहे. सॉरी. आणि मेन म्हणजे खूप म्हणजे त्यांनी पण त्रास दिला आम्हाला आणि त्याला पण त्रास होत होता. पण जेव्हापासून तो ह्याच्यात समुद्रात पोहायला लागला आहे तेव्हापासून खूप त्याला म्हणजे मला तो सांगतो तू कशाला घाबरतेस, आता मला येतं आहे, मी करणार आहे, तू घाबरू नकोस अजिबात. मला तो समजवतोय की तू घाबरू नकोस. कारण मला खूप भीती वाटते, मला बोटीत पण जायची भीती वाटते. पण आज मी आली आहे. मला वाटतं मी फर्स्ट टाईम राजच्या इव्हेंटला आलेली, त्याच्यानंतर आज करते तो माझा स्वतःचा मुलाच्या इव्हेंटला आली आहे. आणि हा इव्हेंट स्पेशल आहे कारण एलिफंटा टू गेटवे आहे. एलिफंटा हे माझ्या मम्मीचं गाव आहे. सो त्याच्या मामाचं गाव? माझ्या मामाचं गाव. ओके, माझ्या मामांचं गाव आहे. तो तिथून स्टार्ट करणार आहे आणि फिनिश तो गेटवेला करणार आहे. सो खूप स्पेशल आहे. स्पेशल इव्हेंट असणार आहे सर्व फॅमिलीसाठी. शुभेच्छा तुमच्या पुऱ्या परिवाराला आणि तुमच्या दोस्तीसाठी. धन्यवाद. धन्यवाद. काका झेंडा पण बांधला आपल्या बोटीला. समजायला पाहिजे ना आपली बोट. आपली बोटीला तिथं काय हाय का तिथं. आणि इथून पाणी काय युट्यूब वाले आले. जय शिवराय. काय यार. नक तुला कथा वाटतंय? तुझ्या मित्राचा आज इव्हेंट आहे. खूप आनंद झाला. बोल. नक्ष हाय, काय म्हणतोस? कसं वाटतंय? चांगलं वाटतंय. ओके, 12 किलोमीटर पावायचं आहे तुला. ओके, शुभेच्छा माझ्याकडून तुला. जय शिवराय. सर्व परिवार आहे, सर्व पल्लीवाल बोटीमध्ये बसलेत. जोरात बोल. आणि त्याला काय बोलशील? काय बोलशील? घाबरू नको, मी हाय तुझ्यासोबत. तू कळू शकतास कलू तक्तेस. 4 वाजलेत आणि आपण पोहोचलो एलिफंटा जेट्टी जवळ. साडेचारची जंप असणार आहे. तो सर्व प्रवास तुम्हाला मी दाखवेन. फुल व्लॉग बघा. नमस्कार सर्वांना, जय शिवराय. आज आपण आलेलो आहोत एलिफंटा आयलंड इथे. आज नक्ष पडते हा 12 किलोमीटरचं सागरी अंतर यशस्वीरित्या पार करण्यासाठी आलेला आहे. इथे आपल्या पाठीमागे पाहू शकता की JNPT पोर्ट आणि एलिफंटा आयलंडच्या मधला जो चॅनल आहे तिथून तो आता स्टार्ट घेणार आहे. आणि हा कार्यक्रम लवकरात लवकर त्यांनी पार करावा अशा ओपन वॉटर सी स्विमिंग असोसिएशन आणि महाराष्ट्र हौशी जलतरण संघटनेकडनं त्याला शुभेच्छा देतो. आपल्याकडे महाराष्ट्र हौशी जलतरण संघटनेकडनं निरीक्षक म्हणून सर आलेले आहेत. तसेच ही पूर्ण त्याचं फॅमिली, त्याचे आई वडील, त्याचे रिलेटिव्ह आणि हे खास करून त्याच्या मामाचं गाव आहे एलिफंटा आयलंड. आपण आता सर्वजण पाहूया की नक्ष किती वेळात पोचतो. त्याला पुन्हा एकदा शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र.
आलीच्या पायावरती बोटी चाललेली आहे बापाची पायावर बस चला ये दे शुभेच्छा बेस्ट ऑफ लक कंप्लीट झाल्यानंतर कॉंग्रॅच्युलेशन आता बेस्ट ऑफ लक बोलायचं बेस्ट ऑफ लक आता आला याच्यामध्ये आला रेकॉर्ड मध्ये आला लाजवलं आहे तुझ्या सोबत बोल तुझ्यासोबत आहे तू करू शकतास तोच तुझा मित्र आहे बघ सपोर्टला आहे मी तुझ्या सपोर्टीला हे करू शकतेस अक्का हे काय शेकोटीला आहे ये तू ये शुभेच्छा दे दोन फुलं दिल्याच्या हातात आणि नक्ष एक ऐतिहासिक प्रवासाला सुरुवात करतोय आणि त्याला पूर्ण परिवार त्याचा शुभेच्छा देण्यासाठी आलेला आहे बघा. आणि माझ्या मस्तीमध्ये हा सर्व प्रवास तो सुरू करतोय. त्याला आपल्या चॅनलच्या वतीने शुभेच्छा. नक्षला सपोर्ट करण्यासाठी त्याचे सर्व दादा परिवाराने आलेले आहेत. आणि आपल्यासमोर दादा आहे. दादा नाव आपला स्वप्नील म्हात्रे. वयाच्या 8व्या वर्षाला दादा तू काय करत असशील आठवते तुला? आणि 8व्या वर्षाला हा नक्ष आपला असा पराक्रम करायला झाला त्याच्याबद्दल काय सांगशील? नक्ष पूर्ण करेल हा पराक्रम करेल. ओके शुभेच्छा देण्यासाठी सर्व परिवार आलेला आहे. दादा काय सांगशील 8व्या वयात हा सर्व पराक्रम करायला निघाले काय सांगशील कसं वाटतं? चांगला खूप सुंदर वाटतंय कारण की आपण या वयात कधी हे विचारही नव्हता केलेला. हा त्यांच्या वयात त्यांना ते करतात म्हणजे त्याच्यामध्ये आहे काहीतरी गट्स. ओके नक्ष काका आहे ते. नक्ष काका आहेत. ओके नक्ष काका. नंतर हे बघा नमस्कार. ओके जय जय शिवाजी महादेव. दादा 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 तू थोडा ये पाठी राहा त्याच्या हातात देसा तू पाठ. माया पॅन्ट वरती कर आणि खालची पायरी आहे का बाबा थांबा गणपती बाप्पा छत्रपती शिवाजी महाराज की
तर नक्षने 4:27ला त्याचा प्रवास सुरू केला आहे आणि पाण्याचा करंट बघू शकता. याविषयी आपण संतोष दादाला विचारूया. संतोष दा, जय शिवराय. आत्ताचा फ्लो आपल्या अगेन्स्ट असं म्हणजे बघायला तर आपल्या अगेन्स्ट वाटतो. या फ्लोबद्दल सांगा मला. फ्लो म्हणजे कसं आहे, आपण जेव्हा स्टार्ट घेतो तिथून तेव्हा एक 5 ते 10 मिनटं सपोर्ट करतो. नंतर ह्या पॅचमध्ये आल्यावरती पाणी इथे स्टॉप होतं. पुन्हा आता आपण जाणार बुच्छर आयलंडच्या फ्लोमध्ये. त्याच्यानंतर तो बुच्छर आयलंडचा फ्लो क्रॉस केल्यानंतर आपण त्या बाजूला जातो, भाऊचा धक्का त्या बाजूच्या फ्लोमध्ये जातो. म्हणजे हे 3 फ्लोचे क्रॉस करून आपण तेव्हा गेटवेला पोचतो. आता सध्या हवा सुटलेली आहे, ते आपल्या अपोजिट डायरेक्शनलाच हवा आहे आणि त्या हवेमध्ये सुद्धा तो खेचतो. चांगली स्पीड चांगली आहे. हो स्पीड छान आहे. आणि अटल सेतू आपल्याला इथून दिसतोय, पण अटल सेतूचा डिस्टन्स 17-18 किलोमीटर आहे आणि आपला एलिफंटा टू गेटवे 12 किलोमीटर. अटल सेतू जे आपण स्टार्ट करतो तो पुढच्या बाजूला आहे. एलिफंटापासून 2 ते 4 किलोमीटरच्या डिस्टन्सच्या पुढे आहे तो. हां, आणि हा जो एलिफंटाचा जो रूट आहे हा त्याच्यापेक्षा टफ आहे. म्हणजे आपल्याला अटल सेतूला एकाच फ्लोमध्ये स्विम असतो आणि एलिफंटा टू गेटवे हा जो आहे की तुम्हाला एक एलिफंटाचा चॅनल जो आहे JNPT आणि एलिफंटाचा तो एक रूट, त्याच्यानंतर दुसरा फ्लो म्हणजे बुच्छर आयलंड, तिसरा फ्लो भाऊचा धक्का आणि मग चौथ्याला तुम्ही गेटवेला टर्न करता म्हणजे मिडल ग्राउंडला टर्न करून जाता. एवढं सर्व फ्लो क्रॉस करून मग पोचावं लागतं. असं अटल सेतूपेक्षा डिफिकल्ट एलिफंटा टू गेटवे. हो नक्कीच. या फ्लोमध्ये आणि ऑपोजिट आपल्या वेव्हजमध्ये तो पवत आहे. नक्ष आपला प्रवास सुरू आहे. धन्यवाद दादा. जय शिवराय. साडेचारच्या दरम्यान नक्षने आपल्या त्याचा प्रवास सुरू केला होता आणि आता 6 वाजलेत, उजेडलाय. अरे बघा इथं नाश्ता सुरू आहे. बुर्जी पाव नाश्ता होता आज. आणि संतोष कम से कम 6 किलोमीटरचा प्रवास पूर्ण केला असेल ना? हो 6 किलोमीटर झालं. 6 किलोमीटर झाला ना? हो, आता अर्धा प्रवास बाकी आहे. 6 वाजले. आपल्या बोटीकडे मित्रांनो आता काहीच वेळामध्ये 8:30 वाजतील आणि आपण पोचलो आता मिडल ग्राउंड जवळ. आणि आता 700 ते 800 मीटरचा प्रवास नक्षा बाकी राहिलेला आहे. किती वेळामध्ये पूर्ण केला आहे आणि कसा काय प्रवास असणार आहे ते तुम्हाला मी यापुढे दाखवीनच. नेव्हीची एरिया आहे, जास्त उशीर कॅमेरा पण नाही ऑन करू शकत आणि थोडा लांबूनच जायला लागते.
एलिफंटा मित्रांनो, पोहोचलो आपण गेटवे ऑफ इंडिया जवळ आणि नक्स आपला काहीच मिनिटामध्ये पोहोचेल. 4 ते 5 महिन्यापूर्वी सुरू केलेला प्रवास स्विमिंगचा आज एक इतिहास घडायला चाललेला आहे. नक्स आपला 12 किलोमीटरचा एलिफंटा टू गेटवे प्रवास पूर्ण करण्याने इतिहास रचायला चाललेला आहे. फक्त 4 ते 5 महिन्यामध्ये प्रवास सुरू केला होता हा त्याने. आणि रात्रीपासून 4:30 वाजल्यापासून त्या सणाची सर्वजण आतुरतेने वाट बघत होतो. त्या सण आलेला आहे. वयाच्या 8व्या वर्षी हा तो इतिहास रचायला चाललेला आहे. तर तेच सर्वजण आपल्या पाठी बघते आणि या बाजूला साक्षीदार म्हणजे गेटवे ऑफ इंडिया आणि सर्व आपली मंडळी जमलेली आहे. काही क्षणात तो इकडं आपला प्रवास पूर्ण करणार आहे. आणि आत्ता किती टाईम झाला आहे आणि किती मिनिटात पूर्ण करायचं ऑफिशियल टाईम ते आपले निरीक्षक डिक्लेअर करतील. महेश आपला आलेला आहे. यहाँ पर एक स्क्वाड बनाकर नजर आ रहा है. देश के नाम एक संदेश देते हुए नजर आ रहा है. आणि आपण जर बघितलं तर त्याचा सरकार म्हणजे उतारा इस्तकबाल सर 1-2 मिनट में कॉल बैक करो. एक मिनट काय घाई नको. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. सर आता 12 किलोमीटरचं अंतर केलेलं आहे. स्टुडंट आहे, खूप आनंद आहे. आणि शॉर्ट पिरियडमध्ये म्हणजे आपण म्हणतो की लोक वर्ष प्रॅक्टिस घेतात ह्या इव्हेंट क्रॉस करण्यासाठी, पण यांनी हा 5 महिन्यामध्येच केलेला आहे. म्हणजे 5 महिन्यात शिकला आणि हा इव्हेंट केलेला आहे. तर खूपच आनंद होतो आहे की असे स्टुडंट म्हणजे नशिबाने पण मिळतात. कसं आहे, ही सुरुवात आहे. नंतर ह्याच्यानंतर 36 किलोमीटर धरमतर गेटवे. जेव्हा तुम्ही तो चॅनल स्विम केल्यानंतर तुम्ही इंटरनॅशनलसाठी क्वालिफाय होता. त्यावेळेला इंटरनॅशनलची तयारी, शॉर्ट डिस्टन्स वगैरे हे जे काय असतील ते आता रेग्युलर चालू राहतील. हा त्याचा फर्स्ट अटेम्प्ट होता आणि त्यांनी हा सक्सेसफुली क्रॉस केलेला आहे. सर आप भी इंटरनेशनल में जा चुके हैं स्विमिंग के माध्यम से, तो क्या लगता है आने वाले दिनों में लक्ष्य क्या ऐसे कोई बड़े? यस, डेफिनेटली करेगा, क्योंकि मैंने अभी कहा है कि ये तो उसकी शुरुआत है और अभी 8 साल की उम्र में इतना कुछ कर दिया उसने. तो आगे जाके वो डेफिनेटली वो 15-16 साल में इंटरनेशनल के जो भी चैनल्स रहेंगे वो क्रॉस कर देगा. कितना किलोमीटर का सफर तय सर किया? वो एक्चुअली आप कौन से कंट्री में जाते हैं. अगर आप जिब्राल्टर में जाएंगे वो 14 किलोमीटर है. इंग्लिश चैनल के लिए जाएंगे 36 किलोमीटर है. कैटलीना के लिए जाएंगे वो 37 किलोमीटर से. अलग अलग मतलब है चैनल्स. तो उसके लिए ये प्रिपरेशन और ये फर्स्ट अटेम्प्ट में सक्सेसफुल होना ज़रूरी है और सक्सेसफुल आपने देखा है कि वो हो गया. नमस्कार सर्वांना. आज जय शिवराय इथे आज आपण सकाळपासून उपस्थित आहात सर्वजण. नक्ष राहुल पडते ह्याचा जो आज सागरी अंतर 12 किलोमीटरचा एलिफंटा टू गेटवे ऑफ इंडिया हा यशस्वीरित्या पार झालेला आहे. आणि आपल्याकडे महाराष्ट्र हौशी जलतरण संघटनेकडून शहा सर आलेले आहेत निरीक्षक म्हणून, ऑब्जर्वर. ते त्याचा ऑफिशियल टाइमिंग डिक्लेअर करतील. सर प्लीज़. मैं पहले तो नक्श को MSA AAA की ओर से कॉन्ग्रेचुलेशंस करता हूं. और उसने ये जो 12 किलोमीटर की दूरी है एलिफेंटा से गेटवे ऑफ इंडिया वो 4 आवर 43 मिनट्स एंड 5 सेकंड्स में कंप्लीट की है. गुड सर. और आता ओपन वॉटर सी स्विमिंग असोसिएशनकडून त्याला ट्रॉफी जयेश पाटील हे देतील, लॉंग डिस्टन्स सी स्विमर. आणि सर्टिफिकेट राज पाटील आणि साई पाटील हे इंटरनॅशनल लॉंग डिस्टन्स स्विमर तसेच विंड सर्फर हे दोघंजण मेडलिस्ट आहेत. हे त्याला
सर्टिफिकेट. त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. आणि हे अंतर अजून 36 किलोमीटर आणि इंग्लिश चॅनलला वगैरे जाण्यासाठी त्यांनी तयारी करावी आणि त्यांनी पार करावं आणि करेल तो. ही बोलून माझा 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि बघा नक्षने त्याचा प्रवास पूर्ण केलेला आहे आणि 4 तास 43 मिनटं आई वडिलांची कशी गेली, कारण का फॅमिली म्हणजे स्विमिंगमध्ये त्यांचा फॅमिली बॅकग्राऊंड काहीच नव्हता. कशी गेली ती बोटमध्ये 4 तास 43 मिनटं. भरपूर खूपच कठीण होते ते 4 तास. म्हणजे असं वाटत होतं 4 दिवसांसारखे वाटत, कारण की पाण्याचा फ्लो आज अचानक चेंज झालेला होता. त्याच्यामुळे भीती तर होतीच, पण ठीक आहे तेवढंच. आता पोचल्यानंतर आनंद पण तेवढाच आहे. आणि माझ्यासाठी वेळात वेळ काढून एवढी लोकं आली ह्याचा तर मला जास्ती आनंद होतोय की आज तू मागे पण बघू शकतोस किती मित्रपरिवार आहे माझा आणि माझ्यावर आणि माझ्या मुलाच्यावर एवढा त्यांनी प्रेम दाखवला. त्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे. ओके, आईकडे जाऊया. आई, 4 तास 43 मिनटं काय चाललं होतं मनात? खूप धाकधूक होती मनात, पण एक आशा होती की तो कंप्लीट करणार नक्कीच. कारण राज होता, साई होता त्याच्यासोबत आणि त्याला ते होप्स देत होते की चल चल फास्ट कर. आणि आपण सगळे पण बोटीत होतो, ते सगळे आपण त्याला सपोर्ट करत होतो. पण जरा मला भीती वाटत होती, कारण तो मला एक क्षणाला थोडासा दिसत नव्हता. त्याच्यामुळे जरा वाटलं की अरे कुठे गेला, पण त्यांनी कंप्लीट केला. खूप छान वाटतंय मला. आणि तुमचा बोटमध्ये प्रवास कसा होता आजचा? मला जसं सगळ्यांमध्ये आधी पण बोलली की खूप भीती वाटत होती, पण आज मी खूप हिंमत दाखवली. कारण का मुलांनी हिंमत दाखवली एवढी महासागरामध्ये पावण्याची, तर आईसाठी 4 तास बोटमध्ये बसणं काहीच नव्हता. बरोबर. ओके. आणि मी काय बोलतो, एक थोडंसं एक स्पेशल थँक्स. एक म्हणजे दादा संतोष दादामुळे सक्सेस झाला त्याच्यामुळे तो आपले जयेश पाटील म्हणजे बाळू, राज पाटील, साई पाटील यांचं आणि हितेश भोईर स्विमिंग पूलचे कोच होय. माझा मित्रपरिवार जयेश पाटील आणि त्यांच्या मिसेस, परेश पाटील त्यांच्या मिसेस, स्वप्नील म्हात्रे त्यांच्या मिसेस आणि संतोषची आई यांचे स्पेशल थँक्स. कारण की त्यांनी मला भरपूर सपोर्ट केला आणि आज इथपर्यंत आपण पोचलो आहे. संतोषदा काय सांगशील, पोरं तू घडवतोस त्यांच्याबद्दल काय सांगशील? आता आपला मानस झाला, आता नग झाला, आता पुढं अजून एक आपला आहे, उद्या लगेच इव्हेंट असणार आहे. तो काय सांगशील यांच्याबद्दल? ॲक्च्युली कसं आहे माहिती आहे, ही जे मुलं जी तयार झाली ती पूर्ण भारताला नाही पूर्ण जगासाठी एक प्रेरणादायी आहे. म्हणजे हे जे तुम्ही सोशल, पहिली गोष्ट म्हणजे मी जे बोलतोय आणि जे ते करतायत ते तुम्ही लोकांपर्यंत पोचवतायत, त्याचे पहिले तुमचे आभार. कारण तुम्ही ह्या गोष्टी पोचवल्यात नाहीत तर ते कोणालाच काय समजणार नाहीत. आणि हे जी मुलं आहेत तर आज लोक ते व्हिडिओ 15-15, 20-20 दिवस एक व्हिडिओ सारखी पाहत आहेत आणि सगळ्या चॅनल्सला डिवाईड होत आहेत आणि बघत आहेत. म्हणजे ह्याचा अर्थ की आपण कुठेतरी लोकांमध्ये एक मोटिवेशनल आहोत आणि ह्या मुलांनी एक मोटिवेशन म्हणून खूप दाखवलेलं आहे, सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. तर अजून अशी मुलं खूप सारी घडत राहो ह्यांचं पाहून, एवढंच मी. आणि आता तू सोशल मीडियाची तारीफ केलीस, जर तुझ्या वेळी सोशल मीडिया असती तर कसा असता? हो, सोशल मीडिया असती तर मला वाटतं मी आज ऑलिम्पिकमध्ये पोचलो असतो आणि कुठेतरी एक ऑफिसर रँकला. आतासुद्धा नेव्हीमध्ये आहे, चांगल्या पोस्टवर आहे, पण त्यावेळेला कुठेतरी एक मोठ्या पोस्टवर असतो. ओके दादा, शुभेच्छा तुला. आणि नक्ष कसं वाटतंय? चांगलं वाटतं. काय घाबरलेस का नाही? नाही. मम्मी तर घाबरलेली जाम तुझी. आणि संतोष सरांसाठी काय बोलशील? संतोष सरांवर जाम जीव आहे. काका आहेत माझे. ओके, शुभेच्छा तुला माझ्यासाठी. पुढचा चॅनल काय विचार केलास की नाही? हो. पुढचा चॅनल कुठला? 36 किलोमीटर. डायरेक्ट 36. ओके, शुभेच्छा तुला माझ्याकडून. थँक्यू. आणि त्याच्या मुलाचं आज 5 महिन्यामध्ये खरोखरच मी पाटील सरचं देखील त्यांचे जे कोच आहेत त्यांचं देखील इकडे अभिनंदन करेन की 5 महिन्यामध्ये 8 वर्षाच्या मुलाला तयार करणे आणि एलिफंटा जेट्टी ते गेटवे ऑफ इंडिया हे जवळजवळ 12 किलोमीटरचं अंतर जवळजवळ 4 तास 43 मिनिटांमध्ये पार केलं. खरोखरच MS
MSA यांचे ऑब्झर्वर जे शुक्ला सर आले होते त्यांनी देखील खरोखरच या मुलाचं अभिनंदन केलेलं आहे. हे अंतर त्यांनी कमी वेळात पार केलेलं आहे आणि पुढचं त्यांचा टार्गेट आहे धरमतर ते गेटवे ऑफ इंडिया आणि खरोखरच त्याच्या पुढील भविष्यासाठी NOCD परिवारतर्फे आमच्यातर्फे त्याला हार्दिक शुभेच्छा. तसंच मला असं देखील वाटते की भविष्यामध्ये हे जे लहान मुलं आमचं ते भारताचं प्रतिनिधित्व करेल अशी आमच्या सगळ्यांकडनं त्याला शुभेच्छा आणि त्याला प्रोत्साहन आमच्या देऊ आणि असं सहकार्य आम्ही त्यांना देऊ. आणि विशेष माझी आज संपूर्ण MSA जी टीम आलेली आहे त्यांच्याकडून आज खरोखरच प्रत्येक परिवाराला हार्दिक शुभेच्छा आणि त्याच्या भविष्यासाठी त्याला उज्ज्वल भविष्यासाठी त्याला हार्दिक शुभेच्छा. आणि एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. एलिफंटा ते गेट ऑफ इंडिया 4 तास 43 मिनिटं हा विक्रमी रेकॉर्ड केलेला आहे 8 वर्षाच्या मुलांनी. खरोखर मी माझ्या वतीने त्याला शुभेच्छा देतो. आता हसलाय. परत एकदा घाल समजू दे संतोषदा तुम्ही यांचे हार का घातलेत? शिवसेनेचे उपविभाग प्रमुख आहेत उरण तालुक्याचे आणि सतत सगळ्या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असतात. मुलांना चेअरअप करतात, प्रोत्साहन देतात. त्यांचे कोणाचे बॅनर लावणं किंवा त्यांच्या फॅमिलीकडे जाणं, त्यांना प्रोत्साहन करणं हे सर्वात मोठं काम आहे. म्हणून त्यांच्याने हार घालून त्यांचा स्वागत. आणि मेन म्हणजे शिवसेना कुठली? शिंदे गटाचे आहेत. ओके दादा, धन्यवाद. आणि हीच ती टीम आहे पूर्ण जी रात्रभर त्याच्या सोबत होती. आणि या ज्या 3 आया आहेत म्हणजे आता एक रेकॉर्ड होल्डर झाला, एक पराक्रमी झाला आणि आता थोड्याच दिवस म्हणजे उद्याच एक इव्हेंट असणार आहे सोबत. तर पहिला इव्हेंट सक्सेसफुल झाला होईलच तुमचा सर्वांचा. एक धरमतर टू गेटवे ऑफ इंडिया जसा जयेश, मयूर आणि सलोनी आईनी सोबत केला होता, तिघांच्या उड्या मारल्या होत्या, तशाच तिघांना एक सोबत उतरावा. मनातला बोललो का नाही? ओके, त्यासाठी माझ्याकडून तुम्हाला शुभेच्छा. काहीतरी वेगळा करू आपण. ओके, थँक्यू सो मच. छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी जय शिवाजी. हर हर महादेव.